हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? छानच असाल. मी पण छान आहे. छान नाही, माझी तब्येत आता 2-4 दिवस झाले. माझे व्हिडिओ आले नाही, 2-3 दिवस झाले. मीनी ब्लॉग पण बनवला नाही कारण की माझी तब्येत खूप खराब झालेली होती. आणि मीनी आता घनसोलीमध्ये मी कामाला जायची, तर तिथला मीनी जॉब पण सोडलेला होता. त्याच्यानंतर मग मला खूप मेसेज आले आणि कमेंट पण आले की मॅडम तुम्ही कुठं कामाला लागला, तुम्ही डिमांडमध्ये लागला आहे का? तर हो, माझा घनसोलीचा जॉब सोडल्यानंतर 8 दिवसांनी डिमांडमध्ये लागली होती, एरोलीच्या डिमांडमध्ये. तिथं मी सिक्युरिटीमध्ये लागली आणि तिथं मी सिक्युरिटीमध्ये लागल्यानंतर तिथं नुसतं 3-4 दिवस काम केलं. तिथे 4 दिवस काम केलं. माझी एवढी हालत बेकार झाली तिथं. 4 दिवस काम केलं कारण तिथं एकदम 9 तास उभं राहायचं होतं आणि 9 तास कंटिन्यू तिथं नुसतं असं उभं राहायचं का बॅगांना सील वगैरे करायचं, लेडीजला चेक करायचं, हे मला काम लागलं होतं तिथं. आणि मी तिथं कामाला जायची तर सकाळी जायची तर 1 तास जेवायचा ब्रेक पण होता, असं नाही 1 तास जेवायला ब्रेक द्यायचे ते. पण 8 तास एवढं उभं राहायचं ना, मी एवढी उभी राहिली नाही. माझं घनसोलीमधला जॉब होता, खूप छान होता, पण थोडा इश्यू झाल्यामुळे, प्रॉब्लेम झाल्यामुळे मी तो जॉब सोडला. तिथं मला 4 वर्ष झाले होते. घनसोलीमध्ये मी जॉब करत होती. घनसोलीमध्ये 4 वर्ष झाले. त्याच्यानंतर 8च दिवस घरी राहिली. त्यानंतर इथंच आमच्या सेक्टर 8चं एरोलीचं डिमांड आहे, मी तिथं लागली. तर तिथं लय हालत बेकार झाली ती माझी. त्याच्यानंतर मी बिमारच पडली कारण मला टाईमच भेटायचा नाही. मी सकाळी उठली, आपल्या घरातलं कामं आवरायची आणि लगेच कामावरती जायची. कामावरती गेल्यानंतर कामावरून घरी आली की एवढी थकून जायची की माझ्या अंगात ताकदच नाही राहायची व्हिडिओ वगैरे बनवायला. मग माझे मिस्टर बोलले, राहू दे, कामाला जाऊ नको, घरी राहा. तसे मला ते नाहीच बोलायचे की जाऊ नको, घरीच राहा म्हणून. आपले व्हिडिओ वगैरे काढत जा आणि घरीच राहत जा. पण आता जोपर्यंत व्हिडिओमधून पण काही पैसे आपल्याला भेटत नाहीत, काही नाही, तर आपण घरी राहून पण कसं काय होणार? मग त्यासाठी मी जायची कामाला. तर माझी 4 दिवसात एवढी हालत बेकार झाली. तर मग माझे मिस्टर बोलले, राहू दे, कामाला जाऊ नको, घरीच राहा. तर आता तिथं डिमांडमध्ये पण नाही मी जाणार. काल माझी लय तब्येत खराब होती, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आली. काल हॉस्पिटलमध्ये गेली, इंजेक्शन वगैरे घेतले, औषध गोळ्या घेतल्या, तेव्हा कुठं मी आज जरा बरी आहे ना. तर काल माझं दिवसभर मला उठायला बी जमलं नाही आणि काहीच नाही, मी काही करू पण शकले नाही. कसं तरी उठली आणि माझ्यासाठी एक भाकर टाकली, मी खाल्ली. माझ्या मिस्टरांनी पण रात्रीचं जेवण नेलेलं, ते पण खूप समजून घेतात. तब्येत खराब असली की लय हे करतात मला. तर आता पण ब्लॉग बनवायला टाईम नव्हता कारण मुलं नुसतं चिडचिड करत राहतात. तर माझे मिस्टर आज संडे आहे, सुट्टी आहे, तर थोडंसं खाली घेऊन गेले पार्किंगमध्ये त्यांना. तर मग त्यासाठी थोडा मी ब्लॉग बनवते आणि सांगते बरं माझी तब्येत का बरं इतकी खराब झाली. तर मी त्या डिमांडमध्ये लागली आणि 4 दिवस नुसतं तिथं कंटिन्यू उभं राहायचं होतं. थोडासा पण वेळ नाही, काहीच नाही, म्हणून माझी तब्येत एवढी खराब झाली होती जाम. आता उद्यापासून माझे ब्लॉग येतील. आज पण मी व्हिडिओ नाही बनवला कारण की व्हिडिओ बनवायची अंगामध्ये शक्तीच नव्हती, एकदम हे झाली मी. तर आता रात्री थोड्या गोळ्या औषधा घेतल्या, इंजेक्शन घेतलं, तर आता मला बरं वाटते. आता उद्या मी करणारच आहे, व्हिडिओ पण काढणार आहे, ब्लॉग पण काढणार आहे. आता मी जॉब पण सोडलेलेच आहेत, तर आता मी घरीच आहे. आणि तुम्हाला तर बोलसान तुम्ही माझे 3-4 दिवस व्हिडिओ का नाही आले. याच्याचमुळे माझे 3-4 दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाही. जे व्हिडिओ काढलेले होते जुने, तेच अपलोड केले. तर आता मी उद्या काढेल, नवीन व्हिडिओ बनवेल आणि नवीन ब्लॉग बनवेल. तर तो माझा यूट्यूबला येणारच आहे. आणि मला माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते, कसा नाही, हा कमेंटमध्ये सांगा. माझं जेवण झालं तर माझ्या अंगात ताकद नाही की भांडी कशी आता माझी भांडी वगैरे पण राहिली घासायची. आज आम्ही थोडं घरी होतो, तर मग राशन वगैरे पण भरून घेतलेलं आहे. आता माझे जेवण झालंय तर माझे भांडे घासायचे अंगात बघा, माझे कसे भांडे पडलेले आहेत घासायचे. बाकीचे घासायचे बाकी आहेत कारण की अशी अंगामध्ये ताकदच राहिली नाही. हे पाय एवढे दुखत होते ना माझे, माझे पाय दुखत होते तिथं उभं राहून. मी एवढा असं
उभं राहायची सवय नव्हती मला, करत होती मी 4 वर्ष काढले एका ठिकाणी, विचार करा. तर मी तिथं एक दिवस पण असा मला थकाव झाला नाही, कारण मी जॉबवरून आल्यानंतर व्हिडिओ काढायची, घरातले कामं करायची, होतं मला तिथं पण काम होतं, तर ते पण करायचे. पण इथं गेल्यानंतर घरी येऊन जेवण बनवायची पण ताकद राहत नव्हती माझ्या अंगात. तर पण मी कसं तरी कामावरून आल्यानंतर जेवण बनवायची, आणि जेवण झाल्यानंतर सकाळी पण उठून जेवण बनवून सगळं करून कामावर जायची. म्हणून मी लय थकून गेली होती. आणि आता माझे मिस्टर पण नाही बोलतात मला की घरीच राहा म्हणून, कामाला नको जाऊ, घरीच आपले व्हिडिओ वगैरे बनवत जा. तर मी आता घरीच राहणार आहे. माझे पण जरा मुलं पण खूप छोटे छोटे आहेत. एक माझा मुलगा 1 वर्षाचा होणार आहे आता 7 तारखेला, त्याचा पहिला बड्डे आहे माझ्या बाबूचा, आणि त्याच्यावरती पण जरा लक्ष द्यायचं आहे, कारण तो थोडा बारीक पण झालेला आहे. तर मग मी आता घरीच राहणार आहे. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा उद्या चांगला एकदम तुम्हाला ब्लॉग येणारच आहे, तर तो ब्लॉग कसा वाटते कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याचा पण मी ब्लॉग टाकणार आहे, आणि आजचा पण मिनी ब्लॉग टाकला. आता मी माझं घरातच राहून व्हिडिओ पण काढणार आहे, ब्लॉग पण बनवणार आहे. तर माझे तुम्हाला असे ब्लॉग बघायला भेटतील, नवीन माझे ब्लॉग भेटायला भेटतील. मी कुठं गेली, बाहेर गेली, घरातले कामं केले, तर ते माझे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जसं मी ब्लॉग टाकला तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही माझा ब्लॉग बघाल. बाय.